सत्राचा हेतू मुख्यतः मॉडर्न जरी डिस्कस करणार असलो तरी सुद्धा आजच्या सत्राचा हेतू पूर्ण भारताचा इतिहासाचं चित्र तुमच्यासमोर उभा करणं हा आजच्या सत्राचा हेतू आहे. भारताचा इतिहास म्हणजे काय, त्याच्या आधी इतिहास म्हणजे काय ह्याचंच एक चित्र आपण उभं करूयात. व्हॉट इज हिस्ट्री? MA हिस्ट्री वगैरे कोणी आहे का आपल्याकडे? इतिहास म्हणजे काय? इति अधिक ह अधिक अस असा धातू येतो नाही का संस्कृतमध्ये, अस धातू आहे, नाही माहिती, ठीक आहे. हे असे घडले असा त्याचा अर्थ, शब्दशः अर्थ काय त्याचा, हे असे घडले, इतिहास, इति अधिक ह अधिक अस असं आहे ते. इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला, हिस्ट्री, हिज स्टोरी येते, हर स्टोरी नाही बरं का, हिज स्टोरी येतो. आणि तो हिज म्हणजे पण कोणीतरी राजाच आहे, तो कायम सरदारच आहे, कोणी काय सर्वसामान्य शेतात काम करणारा शेतकरी नाही आहे कधी, तो कायम कोण आहे, हिज म्हणजे तो हिज मॅजेस्टीज आहे कायम. हिज स्टोरी असं नाव आहे ते इंग्लिशमध्ये. म्हणजे इंग्रजी बरेच शब्दांचं अशी चेष्टा करता येऊ शकेल, त्यातला हिस्ट्री एक असा शब्द आहे. हिस्ट्रीची डेफिनेशन बऱ्याच लोकांनी वेगवेगळे दिली आहे बघा. त्याच्यात MA जर तुमच्यातलं कोणी केलेलं नाही आहे पण MAच्या सिलेबसला एक व्हॉट इज हिस्ट्री नावाचं पुस्तक आहे, त्याच्यातली डेफिनेशन बेस्ट डेफिनेशन मानली जाते. E.H. कार नावाचे हिस्टॉरियन आहेत, त्यांचे तुला माहिती होतं, चांगली गोष्ट आहे. त्यांचं व्हॉट इज हिस्ट्री नावाचं पुस्तक आहे, अजिबात वाचू नका, मेन्स नंतर वाचा हे पुस्तक. कारण तुम्हाला हिस्ट्रीमध्ये MA करायचं नाही आहे, तुम्हाला काय राज्यसेवा पास कर त्यानंतर वाचा ना, त्यानंतर PhD करा हिस्ट्रीमध्ये, हरकत नाही. E.H. कार यांचं व्हॉट इज हिस्ट्री, ते काय म्हणतं, हिस्ट्री इज अ कंटिन्युअस डायलॉग बिटवीन पास्ट अँड प्रेझेंट. काय, इतिहास हा भूतकाळ आणि वर्तमान काळ यांचा चालणारा सततचा कंटिन्युअस डायलॉग आहे, संवाद आहे, संवाद आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का की तुम्ही विचार असा केला आहे कधी, बाजारात इतिहासाची एवढी पुस्तकं का की आणि दरवर्षी एवढी काय येत आहेत का, कारण तो सततचा संवाद असतो. तो तुम्ही एक नाहीतर मग एकदाच एक डॉक्युमेंटेशन लिहून झालं आणि झालं, हिस्ट्री संपली, एंड ऑफ हिस्ट्री असं झालं असतं ना. तसं नाही आहे ते. प्राचीन भारताचा इतिहास मध्ययुगात लिहिलेला वेगळा असेल आणि आज 2018मध्ये कोणी लिहिला तर तो वेगळा असेल की नाही, कारण का तो पर्स्पेक्टिव्ह वेगळा असणार आहे आजच्या परिपेक्षातून, म्हणजे मराठीत पर्स्पेक्टिव्ह म्हण तर त्या आजच्या परिपेक्षातून त्याच्याकडे बघितलं तर त्याचा अर्थ वेगळा आहे निघणार आहे. आणि इतिहास या अर्थाने शिकण्याची गरज असते की तुम्ही कोण आहात, तुमचे पूर्वज कोण होते आणि तुम्ही इथपर्यंत कसे आलात, कशा पद्धतीने आलात, हे जर माहीत नसेल तर मग पुढं काय याचा एक प्रश्न, क्रायसिस तयार होऊ शकतो. आयडेंटिटी क्रायसिस, अस्तित्वाचा, कोहम, मी कोण आहे, आज पडतो ना प्रश्न, विशेषतः संध्याकाळी. तुला पडतो थोडा रात्री उशिरा मग का, ठीक आहे, जर पडतो ना साधारणपणे कधी, काय चालू आहे माझ्या आयुष्यात, मग गाणं ऐकत बसतं, हम किस गली जा रहे अपना तो कोई ठिकाणा नाही, है ना. हिस्टोरी डेफिनेशन सांगितली, आता ह्याचा अर्थ समजून घ्या तुम्ही. सततचा संवाद असं म्हटलंय, भूतकाळ आणि वर्तमान काळचा. मग याचा अर्थ काय झाला, प्रत्येक काळाने आपला इतिहास स्वतः लिहायला पाहिजे, म्हणून एवढा इतिहासाची पुस्तक आलेली दिसतात बघा तुम्हाला. कंपल्शन आहे की नाही, तो सततचा जर संवाद असायला पाहिजे तर तो त्या काळाने आपापला इतिहास लिहायला पाहिजे, आधीचा इतिहास सगळा लिहायला पाहिजे, का तर तो त्यांचं इंटरप्रिटेशन असणार आहे. म्हणून मग बाबासाहेब पुरंदरेज लॉ माहिती आहे ना तुम्हाला, इतिहास विषयी, ठीक आहे, जाऊ दे, हरकत नाही, जाऊ दे काही हरकत नाही, माहीत नाही आहे तुम्हाला, चांगली गोष्ट, माहीत असेल तर सगळ्यांना सांग नंतर. आता एक काही हे विचारतो, पुढच्या प्रश्नांकडे जाऊयात आपण. हिस्ट्री म्हणजे काय आपण ते बघितलं, बरं एक 3 शब्द इथे लिहितो, त्याच्यातला फरक सांगता येईल का कोणाला? हिस्ट्री, प्रोटो हिस्ट्री, प्री हिस्ट्री, प्रोटो हिस्ट्री. मराठीत काय, इतिहास, इतिहासपूर्व कालखंड म्हणजे प्री हिस्ट्री आणि प्रागैतिहासिक कालखंड म्हणजे प्रोटो हिस्ट्री. हां, मग आता इंग्लिशमध्येच बरं वाटतं की नाही. प्रागैतिहासिक म्हणजे काय तर प्रोटो हिस्ट्री,
हे शब्द ऐकले होते का रे? शाळेच्या पुस्तकांमध्ये पण आहेत बरं. काही 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 नवीन. हिस्ट्री, इतिहास कालखंड म्हणजे असा कालखंड असतो की ज्या कालखंडामध्ये लेखन कला माणसाला अवगत झाली. मी भाषा नाही म्हटलं, काय बोलण्याची कला नाही किंवा भाषा सुद्धा नाही, मी स्क्रिप्ट म्हणतोय. लिपी लेखन कला ज्याच्यात लिहिली जाते, ही स्क्रिप्ट माणसाला स्वतःची डेव्हलप झाली, माहीत झाली, तयार केली गेली माणसाने. त्यानंतरचा कालखंड म्हणजे अर्थात आणि लिहून पण ठेवलं, त्यानंतरचा कालखंड म्हणजे इतिहास कालखंड, त्याला हिस्ट्री म्हणतात. भारतासाठी जर विचार केला, सिंधू संस्कृती हा सर्वात प्राचीन इतिहास भारताचा आपण मानतो. म्हणजे काय त्याच्या आधी काही नव्हतंच का? तर असं बिलकुल नाही. त्याच्या आधी भरपूर होतं ना. म्हणजे संपूर्ण आशियातला सगळ्यात जुना मनुष्यवस्तीचा पुरावा इथे सापडतो, या इथे पलीकडे. कुठे सापडतो? हां नाही रे, काही नका सांगू. नगर पुणे बॉर्डरला बोरी नावाचं ठिकाण आहे. हे शाळेच्या पुस्तकात पण आहे बरं का, काही नवीन नाही सांगितलं मी. हे आशियातला, माहिती होतं काही जणांना, ठीक आहे, चांगली गोष्ट. आशियातला सगळ्यात जुना मनुष्यवस्तीचा पुरावा तिथे सापडतो, बोरी नावाचं ठिकाण आहे. तर मग ते 10 लाख वर्षापूर्वी साधारणपणे, तिथपासून ते सिंधू संस्कृती अगदी आत्ता 5000 वर्षांपूर्वींची होती. तर तो एवढा मोठा कालखंड आपल्याला काही माहीतच नाही आहे, फारसं माहीत नाही आहे. अगदी काहीच माहीत नाही म्हणता नाही येणार, पण फारसं माहीतच नाही आहे. अगदी 99.99% गोष्टी माहीत नाही आहेत. ज्याला आपण अश्मयुग असं म्हणतो, त्यातलं काही माहीतच नाही आपल्याला. ती म्हणजे प्री हिस्ट्री. हां, आता मनुष्य जन्माला आला आणि तिथपासून ते लेखनकला अस्तित्वात आली, तिथपर्यंतचा पिरियड म्हणजे प्री हिस्ट्री. कळलं? आता भारतासाठीचा पिरियड वेगवेगळ्या ठिकाणचा वेगवेगळा असेल, जगातला वेगवेगळा असेल. जगातला पहिला मनुष्यवस्तीचा पुरावा कुठं सापडतो रे? इथिओपिया नावाचा देश आजच्या कुठे आहे? आफ्रिकेमध्ये आहे. तिथे सापडतो आणि माणूस तिथून भारतात आला असावा असं मानलं जातं. मग एवढ्या लांब कसं काय आला? तेव्हा तर काही नव्हतं ना, विमान वगैरे किंवा जहाजही नव्हती. तर तराफ्याच्या साह्याने, तराफा म्हणजे काय, बांबू जोडून अशी छोटी तराफा तयार केली, त्याच्यावरून वाहत वाहत आलेली, म्हणजे वल्ल मारत मारत आलेली. तर एवढ्या लांब कसे काय आले? तर ते तसं नाही होतं. जॉग्राफीतली एक थिअरी आहे बघा, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी. म्हणजे काय, सगळं एक भूखंड एक होता आणि पाणी एक होतं. म्हणजे काय की असे खंडांचे तुकडे आत्ता असे तसे नव्हते पूर्वी, सलग एक होता. त्याचे तुकडे झाले, त्याला कॉन्टिनेंट ड्रिफ्ट झाले असं म्हणतात. ते एकमेकांपासून दूर गेले. तर आफ्रिका आणि भारत जवळ होते, ते नंतर दूर गेलेले दिसतील तुम्हाला तिथे काळाच्या ओघामध्ये. तर तसं ते दूर गेल्यामुळे आत्ता एवढं लांब वाटतंय. तो एवढा दूर नव्हता आफ्रिकेचा प्रदेश तो. त्यामुळे तिकडून मनुष्यवस्ती भारतामध्ये आलेली दिसून येते सर्वसाधारणपणे. आणि नंतर उत्तरेकडून पण बरीच मंडळी आलेली दिसतात वेगवेगळ्या. ठीक आहे, हां ठीक आहे, हरकत नाही. तर मनुष्यवस्ती भारतामध्ये जरी 10 लाख वर्षांपासून ते सापडलेली असली तरी प्री हिस्ट्री मानायला पाहिजे त्याला. आणि हिस्ट्री कधी? इंडस व्हॅलीपासून मानायला पाहिजे. का? तर स्क्रिप्ट आहे असं नक्की सांगता येतं इंडसपासून, त्याच्या आधी नाही. इंडसचा कालखंड कधी मानतात? इसवी पूर्व 2600 BC. तर तो एक मॅप आपण तयार करूयात टाईम फ्रेमचा थोड्या वेळाने. आधी थोडं लक्ष द्या. इंडस म्हणजे इसवी पूर्व 2600 हिंदू संस्कृती आहे. इंडस ते इंग्रजी नाव झालं परत. हां, सिंधू हे शब्द कशावरून पडला? हां, सिंधू नदीच आहे, आजही आहे ते अस्तित्वात. आणि हिंदू शब्दसुद्धा त्याच्यावरूनच पडलेला दिसेल तुम्हाला. हिंदू हे अरबी प्रोनाऊन्सिएशन आहे सिंधूचं. आणि ह्या लोकांनाच इथल्या सिंधू नदीच्या खोऱ्यात राहणाऱ्यांना हिंदू असं म्हटलं. आपण ती नाही चर्चा करणार आहोत. 2600 BC हा आपला इतिहासाचा कालखंड सुरू होण्याचा काळ असेल. पण घोळ असा आहे की सिंधू काळातली इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन ज्याला म्हणतात, हडप्पा संस्कृती जिला पण असं सभ्यता म्हणायला पाहिजे, तर ती लिपीच आपल्याला मग कळलेली नाही आहे. म्हणजे काय, ते डिसिफर झालेली नाही, त्याचा नक्की चित्रलिपीतला अर्थच आपल्याला कळलेला नाही. त्यामुळे अजून घोळ होतो. जेव्हा लिपी अस्तित्वात असते आणि ती आपल्याला कळालेली नाही आहे, काहीतरी लेखनकला त्यांच्या अस्तित्वात आहे आणि आपल्याला कळालेली नाही आहे, तिला प्रोटो हिस्ट्री म्हणतात. कळलं? कळलं? मग हिस्ट्री म्हणजे काय, प्री हिस्ट्री म्हणजे काय आणि प्रोटो हिस्ट्री. क्लिअर आहे?
भारतापुरतं जर बघितलं तर आपण चर्चा केली, त्याची टाइम फ्रेम आता बघणारच आहोत. अजून काही शब्द 2-4 सांगतो ते हिस्ट्रीमधले घोळ टाळण्यासाठी. सिव्हिलायझेशन आणि कल्चर याच्यातला फरक कोणाला सांगता येईल का? हे पण शब्द आहेत बरं का शाळेच्या पुस्तकात, हे काही वेगळे शब्द नाही सांगत आहेत, पण याचा मराठी अर्थ ते दोन्ही संस्कृती या अर्थाने लिहितात बरं का, तो जरा चुकीचा आहे. संस्कृती, कल्चर म्हणजे पण संस्कृती आणि सिव्हिलायझेशन म्हणजे पण ते दोन वेगळे शब्द आहेत खरं म्हणजे. सभ्यता म्हणायला पाहिजे, इंग्रजी हिंदी शब्द सिव्हिलायझेशनचा सभ्यता, हडप्पा सभ्यता असं म्हणतात. आणि जोर्वे संस्कृती म्हणतात. जोर्वे म्हणजे कुठे नव्हतं ऐकलं? शाळेची पुस्तकं वाचत नाही तुम्ही जर स्टेट बोर्डाची, तर आधी पहिल्यांदा ती वाचायला पाहिजे तर तुम्ही. हां हां ना, काल संध्याकाळीच वाचायला पाहिजे होती. तर स्टेट बोर्ड पुस्तकं सगळ्यात नाही ऐकलं, ठीक आहे. जोर्वे म्हणजे अगदी भीमा नदीचं खोरं आहे आपल्या नगर पुणे बॉर्डरपासून ते खाली भीमा नदीचं जे खोरं आहे, चंद्रभागा जिला म्हणतात, नंतर खाली दक्षिणेकडे गेल्यावर त्या परिसरात जोर्वे दायमाबाद, इनामगाव ही गावं ऐकलेत का तुम्ही? नाही ऐकली, ठीक आहे. हां, माहिती असलेल्या गोष्टी माहिती असायला पाहिजेत आपल्याला, माहिती असायलाच हव्यात अशा गोष्टी. इनामगाव, दायमाबाद माहीत नाही आपल्याला. जोर्वे संस्कृती तर जे खेड्यांच्या रूपात होती तिला संस्कृती म्हणतात, कल्चर. आणि नगरं जिकडे होती प्राचीन काळातली तिला म्हणतात सिव्हिलायझेशन. म्हणून बघा वैदिक कल्चर म्हणतात, वैदिक सिव्हिलायझेशन कुठे शब्द नाही सापडणार तुम्हाला. काय तो लिहिला असेल तर तो चुकीचा आहे. वैदिक कल्चर असतं का, तर नगरं नव्हती. उत्तर वैदिक काळात नंतर आली महाजनपदांच्या काळामध्ये ती, ते थोड्या वेळाने बघूयात आपण. पण सुरुवातीला काय वैदिक कल्चर म्हणतात, हडप्पा सिव्हिलायझेशन म्हणतात, हडप्पा सभ्यता म्हणतात. हां, ते मराठी ट्रान्सलेशन त्याचं संस्कृती केल्यामुळे घोळ होतो, त्याच्याला फरकच लक्षात येत नाही. फरक मुख्य असा आहे की नगरं अस्तित्वात त्या संस्कृती त्या समाजामध्ये असली तर तिला सिव्हिलायझेशन म्हणतात. म्हणजे तत्कालीन जगामध्येच अगदी फक्त 3 ठिकाणी सिव्हिलायझेशन अस्तित्वात होती. एक म्हणजे नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये, दुसरी 4 ठिकाणी अस्तित्वात होती. दुसरी म्हणजे मेसोपोटेमिया, म्हणजे कुठली, टायग्रिस आणि युफ्रेटिस नद्यांच्या मधला प्रदेश जो आहे तो म्हणजे मेसोपोटेमिया, हां त्या प्रदेशामध्ये. आणि दुसरी इकडं चीनमधल्या हो हँग हो नदीच्या खोऱ्यामध्ये सिव्हिलायझेशन अस्तित्वात. बाकी जगात कुठेच सिव्हिलायझेशन सापडत नाहीत. आणि त्यातली हडप्पा ही सर्वात प्राचीन आणि सर्वात प्रगत संस्कृती, नाही सभ्यता म्हणायला पाहिजे, सिव्हिलायझेशन असल्याचं दिसून येतं तुम्हाला. ठीक आहे, जगभराचा जर विचार केला तर. त्यामुळे हडप्पाचं महत्त्व असं तुमच्या आपल्या लक्षातच येत नाही की जगातली सर्वात प्राचीन आणि सर्वात प्रगत त्या काळामधली अशी ती व्यवस्था होती. म्हणजे आणि हे आपल्याला कळतं कशावरून, मेसोपोटेमियामधल्या रेकॉर्डवरून कळतं. आपल्याकडे ते रेकॉर्ड नाही. मेसोपोटेमिया सिंधू संस्कृतीला मेलुहा म्हणत असत. ते मेलुहा हा शब्द पण ऐकला होता कोणी? मेलुहा, इमॉर्टल्स ऑफ मेलुहा नावाचं एक पुस्तक आहे सगळं चालू. ठीक आहे, तर फरक हा आहे कल्चर सिव्हिलायझेशनमध्ये. कळतंय, अर्बनायझेशन इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ सिव्हिलायझेशन. कल्चर, रुरल सेटलमेंट्स इज द डिफायनिंग कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ कल्चर. ठीक आहे, म्हणून जोर्वे कल्चर मी म्हटलं. कयाथ अहर कल्चर, मग है ना. चॅल्कोलिथिक जो पिरियड आहे, चॅल्कोलिथिक म्हणजे काय, हां कॉपर एज ज्याला म्हटलं गेलेलं आहे. हां, कॉपर एज, माणसाला सगळ्यात आधी सापडलेला धातू कोणता, तो कॉपर. तांब ज्याला मराठीत आपण म्हणतो तो कॉपर आहे. त्यानंतर ब्रॉन्झ आलेलं आहे, म्हणजे सिंधू संस्कृती ब्रॉन्झ संस्कृती आहे. आणि त्यानंतर लोहाचा उपयोग माहीत झाला आणि जग 5 शब्द पूर्ण प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचे टाइम फ्रेम चर्चा करूयात. अशी मी असं म्हटलं की साधारणपणे 2600 BC टू 1750 BCचा अर्थ समजतो ना. हां, आता हा कुठला कालखंड आहे, सिंधू संस्कृतीची सुरुवात. हां, काही पुस्तकांमध्ये तुम्हाला दिसेल ते 2650 दिसेल, काही पुस्तकांमध्ये, काही पुस्तकांमध्ये 2700 दिसेल, काहीमध्ये इथे 1700 दिसेल, काहीमध्ये 1750 दिसेल. का असं आहे, कारण नक्की आपल्याला माहीतच नाही आहे.
आपल्याला एक्झॅक्ट माहीत, हे अंदाज आहे. परत कार्बन डेटिंगच्या साह्याने आपण साधारण व्यक्त केलेले अंदाज आहेत. कार्बन डेटिंग हा कसला डेटिंगचा प्रकार आहे? हां, माहिती आहे तुम्हाला कुठला? कार्बनचा C14 माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना, त्याच्याबद्दल बोलायला नको. हां, हा हिस्ट्रीचा कालखंड आहे. याच्या आधीचा कालखंड कुठला आहे मग? प्री हिस्ट्री ज्याला आपण म्हणतो. तो म्हणजे काय म्हणतो आपण मराठीत त्याला? अश्मयुग, स्टोन एज असं म्हणतो आपण त्याला, बरोबर की नाही? कारण का? दगडाचा वापर या काळामध्ये मुख्य होता. हत्यार म्हणून दगडाचा वापर केला जात असत, म्हणून या कालखंडाला दगड अश्मयुग असं म्हटलं गेलं. त्याचे 3 भाग केले गेले बघा मुख्य. सांगता येतील? अगदी बरोबर सांगता येते मी. काय? पॅलिओलिथिक म्हणजे पुराश्म, इथे नवाश्म म्हणजे निओलिथिक, आणि मधला जो कालखंड होता तो मध्याश्म म्हणतात त्याला, किंवा मेझोलिथिक. लिथ म्हणजे दगड, मध्याश्म, पुराश्म आणि नवाश्म असे स्टोन एजचे कालखंड पाडले जातात. हे दगडांचं अश्मयुग. ठीक आहे. आता यातला सगळ्यात मोठा कालखंड हा पॅलिओलिथिक म्हणजे पुराश्मयुगाचा आहे. साधारणपणे 10,000 वर्षांपूर्वी 10,000 नवाश्मयुगाची सुरुवात आहे. हे इंडस कधी आहे? 5,000 वर्ष आहे. त्याच्या आधी 5,000 वर्ष नवाश्मयुगाची सुरुवात आहे. ठीक आहे. मग त्याच्या आधी एक अगदी त्याच्याहून फार तर 8 ते 10 वर्ष, 10,000 म्हणतोय, 8 ते 10,000 वर्ष आधी, त्याच्या आधी मध्याश्म, आणि उरलेला सगळ्याच्या सगळा पिरियड आधीचा हा पुराश्म. एवढा मोठा कालखंड आहे. म्हणजे बघा ना, प्री हिस्ट्रीचं जर तुम्ही नीट बघितलं तर 10 लाख वर्षांमधला फक्त 20,000 वर्षांचा कालखंड हा मध्याश्म आणि नवाश्मचा आहे. बाकी सगळ्या कुठला आहे? पुराश्म कालखंड आहे. है ना? म्हणजे विकासाचे टप्पे जर बघितले ना तर सुरुवातीला अतिशय संथ गतीने विकास होताना दिसेल तुम्हाला. आत्ता म्हणजे अगदी तुम्हाला आत्ता 20व्या शतकात सुद्धा बघितलं तर नंतरच्या कालखंडामध्ये विकासाचा वेग वाढतो. पुराश्म, मध्याश्म. आता त्याची कॅरेक्टरिस्टिक फीचर थोडक्यात सांगता येऊ शकतील. काय? पुराश्म युगामध्ये माणूस शेती वगैरे काही करत नव्हतं, एकटं दुकटं राहत होता. असा डोंगर कड्याकपऱ्याच्या आडोश्याला राहत होता. कुठल्याही प्रकारचं काय म्हणतात त्याला, सेटलमेंट नव्हती, घरं बांधून राहत नव्हता. अगदी कंदमुळं खाऊन जगायचा. आजचे प्राणी कसे जगतात तसे जंगलातले, तशा पद्धतीने माणूस जगत होता. त्यानंतर मध्याश्म युगाची सुरुवात झाली. दगडाचा शार्पनेस वाढला. आता किती सेंटीमीटरनी वाढला असले काही प्रश्न विचारू नका. हां, ते जनरल आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी केलेलं क्लासिफिकेशन आहे. हां, की किती सेंटीमीटरनी वाढलं मध्याश्म सुरू झालं, आणि किती सेंटीमीटर शार्पनेस अजून वाढल्यावर नवाश्म वाढला तो, एवढं लक्षात ठेवा. साधारणपणे मध्याश्म युगामध्ये थोडं थोडं अजून लोक एकत्र राहायला सुरुवात झाली, एकत्रितपणे गोष्टी करायला सुरुवात झाली दिसून. नवाश्म हा एक एकदम वेगळा पिरियड आहे. काय? तर शेतीला सुरुवात आता नवाश्ममध्ये दिसते तुम्हाला. कुठे? शेती, ॲग्रिकल्चर. आणि ॲग्रिकल्चरचा शोध आहे ना स्त्रियांनी लावला बघा. इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. काय? स्त्रियांनी लावलेला. म्हणजे आज लक्षातच येत नाही आपल्याला. आजची शेती ही मुख्यतः पुरुष प्रधान आहे, आणि तिथल्या आर्थिक नाड्या तर सगळ्या पुरुष प्रधान व्यवस्थेच्या ताब्यात आहेत. पण ह्या स्त्रियांनी लावलेला शोध आहे शेती म्हणजे. तर ॲग्रिकल्चरला सुरुवात झाली नवाश्म युगात, आणि त्यानंतर झपाट्याने बदल व्हायला सुरुवात झाली. का असं झालं? शेतीमुळे सरप्लस तयार झालं. सरप्लस म्हणजे काय? अधिकचं उत्पादन तयार झालं. म्हणजे काय? की समजा 10 जण आहेत तर 2 जणांनीच काम केलं तरी 10 जणांना पुरेल एवढं धान्य, वर्षभर पुरेल एवढं धान्य तयार होतं आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे काय? 8 जण काही निवांत राहून खाऊ शकतात, असं पद्धत अशी तयार शेतीमुळे हे निर्माण झालं. मग त्याच्यातून काय झालं? बाकीच्या 8 जणांची डोकी मग वेगळ्या पद्धतीने चालायला लागली, आणि त्याच्यातून वेगवेगळ्या व्यवसायांचा उदय झालेला दिसून येतो. म्हणजे ॲग्रिकल्चरल रिव्होल्युशन, पहिली रिव्होल्युशन म्हणजे ॲग्रिकल्चरल रिव्होल्युशन आहे.
फर्स्ट रिव्होल्यूशन ही रिव्होल्यूशन आहे की त्यानंतर संस्कृती सिव्हिलायझेशन तयार झालेलं दिसून येतील का. नाहीतर त्याच्या आधी अन्न वस्त्र निवारा आणि रोजचं खायला मिळवणे याच्यातच जसे आजचे जंगलातले प्राणी जसे जगतात तशाच पद्धतीने माणूस पण जगत असलेला दिसून येतो. पण शेती करायचा शेतीला सुरुवात जेव्हापासून झाली तेव्हापासून सरप्लस तयार झालं आणि एक मोठी लोकसंख्या काही न करता निवांत राहू शकेल आणि ती मंडळींनी वेगवेगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली आणि त्याच्यातून वेगवेगळे व्यवसाय निर्माण झाले. म्हणजे काय, काही जण भांडी तयार करायला लागली मातीची, नंतर मग काही जण हत्यारं तयार करायला लागली लोखंडाची वगैरे, काही जण लिहायला लागली, काही काही स्क्रिप्ट तयार झाली त्याच्यातून. म्हणजे नवाश्मनंतरच स्क्रिप्ट झाली तयार. हे म्हणजे शेतीचं महत्त्व तुमच्या लक्षात येतं आहे का. ती स्टॅबिलिटी मिळाल्यानंतर मग ते झालेलं आहे बघा सगळं. म्हणजे सिंधू संस्कृती होण्यासाठी तर निर्माण आधी शेतीचा शोध लागणं गरजेचं होतं, तो आधी लागला आणि त्याच्यातून नवाश्मनंतर मग सिंधू संस्कृतीला सुरुवात झालेली दिसून येते. सिंधू संस्कृतीला सुरुवात म्हणजे आज जर आपण बघितलं हडप्पाला आपल्याला पहिली ठिकाण सापडलं वगैरे वगैरे आणि तो परिसर, पण खरं म्हणजे तो प्रचंड मोठा आहे. सिंधू संस्कृतीचा जर प्रदेश तुम्ही बघितलात तर म्हणजे सुटका जेंडोर म्हणजे आजच्या इराणमधलं ते भगवानपूर म्हणजे दिल्लीच्या थोडंसं पूर्वेला, इराण डोळ्यासमोर आणा आणि तिथपासून दिल्लीपर्यंत. मेहरगड नावाचं अफगाणिस्तानमधलं ठिकाण, तिथपासून ते दक्षिण गुजरातचं म्हणजे लोथल आणि त्याच्या आजूबाजूचा प्रदेश. लोथल हे म्हणजे ऐकलेलं असेल. हां, नाही ही सगळी नावं घेतली ना सगळी परत ते काहीसुद्धा नवीन नसायला पाहिजेत ना तुमच्यासाठी. तर एवढा मोठा म्हणजे 1,500 बाय 1,500 स्क्वेअर किलोमीटर एवढा प्रचंड मोठा प्रदेश सिंधू संस्कृतीचा होता. असा काही छोटा मोठा प्रदेश नव्हता. आणि तब्बल 1,000हून अधिक शहरं होती या ठिकाणी. ठीक आहे, आता मी प्राचीन भारताचा आपला विषय नाही चालू, पण ते सिंधू संस्कृतीचं महत्त्व मी त्याच्यासाठी कळावं यासाठी. ठीक आहे, तर अर्बनायझेशन, पहिलं अर्बनायझेशन म्हणजे काय, पहिलं स्क्रिप्ट सापडली, पहिली लेखनकला अस्तित्वात असलेली आणि पहिले अर्बनायझेशन म्हणजे सिंधू संस्कृती. ठीक आहे, तर हां इथं एक शेतीचा शोध लागला कुठे इथे पहिल्यांदा. आता ते मेहरगड नावाचं मी मागाशी ठिकाण सांगितलं ना, तिथेच पहिल्यांदा सर्वात जुना शेतीचा पुरावा सापडतो. आता ते परत तिथेच झाले असावे असं काही नाही आहे का, सगळ्यात जुना ते तांदळाचं अवशेष तिथं सापडलं म्हणून फक्त. त्याच्यापेक्षा कुठे सापडलं तर मग आपण म्हणणार त्या ठिकाणी. त्यानंतर एक तयार झाली, तिला वैदिक संस्कृती म्हटलं जातं. वैदिक कल्चर आहे या, सिव्हिलायझेशन नाही आहे. सिंधू सिव्हिलायझेशन का असं म्हटलं, कारण अचानक ही संस्कृतीच नष्ट झाली. पाचशे BC आहे, 1500 ते 500 इकडे एवढा 1,000 वर्षांचा कालखंड म्हणजे काय, वैदिक संस्कृतीचा कालखंड आहे. हां, त्याचे साधारण 2 भाग पाडतात लोक. एक म्हणजे पहिला ऋग्वेद आणि उत्तर वैदिक. ठीक आहे, असू द्या. ते 1,000 वर्षांचा कालखंड, 1,500 ते 500 BC. हां, उलटं का चाललं आहे आपण लक्षात येतं ना तुम्हाला, म्हणजे आकडे वाढण्याच्या ऐवजी कमी का होत आहेत लक्षात येतं आहे तुमच्या. ठीक आहे, ते तसा प्रश्न पडला असेल तर मग अवघड आहे. 1500 ते 500 त्याचे 2 भाग केलेत. सुरुवातीचा जो कालखंड आहे तो ऋग्वेद कालखंड मानला जातो. मग मधले 250 वर्ष काय झालं असा प्रश्न पडेल, हे कुठं मिसिंग आहे. ते 1750 नंतर 250 वर्ष काय झालं, तर काय झालं आपल्याला पण माहीत नाही फारसं. म्हणजे त्याच्याविषयी अजून होण्याची गरज आहे संशोधन. पण एवढं झालं, ही नगरं नष्ट झाली. ही 1000हून अधिक जी नगरं होती सिंधू संस्कृतीतली ती जवळपास सगळीच्या सगळी नष्ट झाली. आणि काय झालं मग, आणि म्हणजे काय सगळीच्या सगळी लोक मेली असं नाही झालं. सिंधू संस्कृती नष्ट झाली असं वाक्य वाचून आपल्याला काय वाटतं, सगळी लोक मेली काय, म्हणजे याच्यात असं नाही झालेलं. नगरं नष्ट झाली, लोक खेड्यांमध्ये आजूबाजूला जाऊन राहिले. हां, परत पशुपालन आणि शेती करायला लागली. नगरं तयार कशामुळे झाली, शेतीमुळे सरप्लस तयार झाला. सरप्लसमुळे काही मंडळी वेगळा व्यवसाय करायला लागली आणि त्या वेगळ्या व्यवसायातून व्यापार निर्माण झाला
सिंधू संस्कृती मेसोपोटेमियाशी व्यापार करायला लागली. इजिप्शियन म्हणजे नाईल खोऱ्यातल्या इजिप्शियन संस्कृतीशी व्यापार करायला लागली. आता हे आपल्या रेकॉर्डवरून नाही कळत, त्यांच्या रेकॉर्डवरून कळतं मेसोपोटेमियाच्या, की व्यापार करत होते ते मेसोपोटेमिया आणि सिंधू संस्कृती. तर त्याच्यामुळे प्रचंड श्रीमंती तयार झाली त्याच्यामध्ये आणि नगरं तयार झाली, मोठमोठे स्ट्रक्चर, बाकी काहीच नाही. मोठमोठी गोदामांचं जर स्ट्रक्चर बघितलं प्रचंड मोठं होतं, जे काय म्हणतात त्याला, रस्ते काटकोणामध्ये होते आणि काटकोणी रस्त्यांच्या काटकोणांमध्ये एकमेकांना विभागत असत आणि सरळ स्ट्रेट असत, दोन्ही बाजूला घरं असत. रस्त्यांच्या घरांच्या पाठीमागे पाण्याची विहीर वगैरे सोय असायची आणि सांडपाणी त्या प्रत्येक घरातून सांडपाण्याच्या मुख्य प्रवाहाशी जोडलेलं असेल. ड्रेनेज सिस्टीम होती आणि ती ड्रेनेज सिस्टीम एवढी मोठी होती की एखादा माणूस तिथे चालूच जाऊ शकत होता खाली. त्याचं चित्र आहेत बघा पुस्तकांमध्ये पण दिलेली. म्हणजे आजही आपल्याकडे तेवढी चांगली ड्रेनेज सिस्टीम उपलब्ध नाही. आजसुद्धा बघितलं, आजही रस्त्यांच्या असं काटकोनात रस्ते आहेत का? आपले पेठणमध्ये जाऊन बघा तर आहेत का काटकोन म्हणलं? हां, जर आपण जर तुलनाच केली ना तर सिंधू संस्कृती आश्चर्य वाटावं अशी परिस्थिती आहे बघा. म्हणजे एवढी वेल डेव्हलप्ड होती सगळी. म्हणजे आजही परिस्थिती अशी नाही भारतामधल्या नगरांची सुद्धा. तेवढं वेल स्ट्रक्चर्ड नगर रचनेच्या बाबतीमध्ये होतं. पण हे सगळं अचानक नष्ट झालं ना, मुद्दा तो आहे. ते कशामुळे नष्ट झालं? तर एक म्हणजे आता थोडा मॅप भारताचा काढावाच लागणार. हा भारत आहे असं ॲझ्युम करूयात आपण. हा सिंधू संस्कृतीचा प्रदेश असा मानूयात. हे एवढा मोठा नाही, खाली एवढा आहे असा. हा एवढा सगळा सिंधू संस्कृतीचा प्रदेश. हां, इकडे इराण, सुतका जेंदोर, इकडे मेहरगड, अजून वाढवा जरा इकडे मेहरगड, इकडे भगवानपुरा, इकडे कुठे गेलं गुजरात. हां, इथपर्यंतचा एवढा प्रदेश येतो हां सिंधू संस्कृतीचा. ठीक आहे. आणि इकडे टायग्रिस युफ्रेटिस इकडे आहेत नद्या, त्यांचा मेसोपोटेमिया, यांचा असा व्यापार चालत होता. हां, कसा? या प्रदेशामध्ये असं संस्कृतीची. तर उत्तरेकडून काही जमाती आल्या, त्यांनी हा प्रदेश कॅप्चर केला सुरुवातीला. त्याच्यामुळं काय झालं, आणि ती मंडळी काय व्यापाराला काही फारशी पोषक नव्हती, त्यांनी तो व्यापारच बंद केला. कळत आहे का? त्याच्यातून काय झालं, इथलं जी वैभव होतं ते हळूहळू लयाला जायला सुरुवात केली. का तर व्यापारातून जो प्रचंड मोठा व्यवसाय मिळत होता आणि जे वेगवेगळे व्यवसाय चालत होते ते हळूहळू सगळे बंद पडले. हां, त्याच्यातून काय झालं, फक्त शेतीच उरलं, बाकी काही करण्याची, कारण का विकणार कुठे कोणाला. हां, शेती हा मुख्य व्यवसाय उरला. त्यामुळे काय नगरांची जी व्यवस्था अस्तित्वात आली ती नष्ट झाली, नगरं नष्ट झाली त्याच्यामुळे. ठीक आहे. आणि त्याच्यातच या काळामध्ये ही जी काही मंडळी आहेत त्यांनी इकडे आक्रमण करायला पण सुरुवात केली. आणि हा जो प्रदेश बघितला तो हिमालयाचा प्रदेश आहे, मुख्यतः अस्थिर आहे. म्हणजे आजही बघितलं की हिमालयातली एखादी वाट सकाळी आहे संध्याकाळी असते की नाही खात्री नाही. एखादा जर दरड कोसळ एखादी ती बदलू, एका नदीचा प्रवाह अचानक रात्रीतून गायब बदलतो हिमालयामध्ये जर बघितलं तर तसंही काहीतरी झालेलं असू शकतं, झालेलं आहे रादर पर्यावरणीय बदल. ह्या सगळ्यामुळे ही संस्कृती हळूहळू नगरं नष्टच झाली आणि ही अर्बन झाली संस्कृती. म्हणजे अर्बन संस्कृती होती, सिव्हिलायझेशन होती, ती खेड्यांपाड्यांमध्ये आणि फक्त शेतीमध्येच उरली. आणि उत्तरेकडून आलेल्या मंडळींचा पण इथे वास सुरू झाला. आणि यानंतरचा कालखंड सुरू झाला तो म्हणजे वैदिक कालखंड. हां, ठीक आहे. आता वैदिक कालखंड ह्याला वेद म्हणजे काय समजतं ना तुम्हाला? विद हा धातू आहे. विद म्हणजे टू नो, जाणणे. माहिती करून घेण्यासाठी, नॉलेज मिळवण्यासाठी वेदांचा निर्मिती झाली. आता त्यांची स्क्रिप्ट वेगळी होती इंडसपेक्षा, त्यांची स्क्रिप्ट वेगळी होती. हां, जिला नंतर संस्कृत या भाषेचं आणि स्क्रिप्टचं रूप आलं, देवनागरी या स्क्रिप्टचं रूप आलं. त्याचं आदिम पूर्वज रूप म्हणजे ही ऋग्वेदातली स्क्रिप्ट असलेली दिसून येते. अर्थात म्हणजे आपल्या मराठीची पण.
सुरुवात म्हणजे मराठीशी पण त्याला लिंक त्या अर्थाने करता येऊ शकेल. ऋग्वेद कालखंड म्हणजे काय, या एका वेदाची निर्मिती झाली. ही मंडळींचं कॅरेक्टरिस्टिक फीचर काय, वैशिष्ट्य काय, तर ही मंडळी ही मुख्यतः पशुपालक होती, पशुपालन करणारी. हा गायीचं आणि गायींच्याच इतर पशूंचं पालन आणि त्याच्यावरती उपजीविका करणे हा त्यांचा मुख्य होता व्यवसाय. मी कुठला बोलतोय, ऋग्वेद कालखंड, पूर्व वैदिक पहिला कालखंड, वैदिक कालखंड. नंतर शेती आणि नंतर सरप्लस आणि नंतर महाजनपदांच्या काळामध्ये मोठमोठाली नगरं आणि त्याच्यातून नंतर मौर्य साम्राज्य पण निर्माण झालं, ते नंतर झालं. पण आधी काय होतं, आधी रुरल कॅरेक्टर आहे बघा वैदिक संस्कृतीचं, ठीक आहे. पण या संस्कृतीने प्रचंड जागतिक जगामध्ये असं या काळामध्ये कुठेच झालं नाही अशा प्रकारचं टेक्स्ट डॉक्युमेंटेशन केलेलं दिसेल तुम्हाला, ते म्हणजे वेद. आता त्याच्याबद्दल सांगत नाहीत, वेद, उपवेद आणि उपांग, त्याचे उपनिषदे, अरण्ये, ब्राह्मणे, उपनिषदे, हे जे सगळे टेक्स्ट आहेत त्याच्याबद्दल आपण आता ते प्राचीनच्या आणि याच्या चर्चा करताना बोलूयात. फक्त हा कालखंड डोळ्यासमोर हा होता, तो उत्तर वैदिक कालखंड होता. आता वैदिक धर्माचा आणि ज्याला नंतर आपण हिंदू धर्म असं नाव दिलं गेलं त्याचं म्हणजे आज आपण जगतोय ना, त्याच्यातल्या मेजॉरिटी गोष्टी इथे आणि इथे तयार झालेल्या दिसून येतील बघा, खूप साऱ्या गोष्टी, आणि त्यातल्या मेजॉरिटी गोष्टी या काळात तयार झालेल्या दिसून येतील. वैदिक संस्कृती म्हणजे आजही आपण ज्या धार्मिक कृती करतो त्याची सुरुवात इथून झालेली दिसून येते बघा. म्हणजे पौरोहित्य करतानाच्या सगळ्या गोष्टी वगैरे वगैरे. वर्णव्यवस्था, जाती नाही म्हटलं, जाती व्यवस्था नंतर आहे, वर्णव्यवस्था, 4 वर्ण वैदिक काळामध्ये तयार झाली बघा. आणि ती वर्णव्यवस्था तयार झाली तेव्हा ती काही आजच्यासारखी रिजिड नव्हती बघा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे जे 4 वर्ण आले, पण म्हणजे त्याच्यात उच्च निश्चता सुरुवातीला नव्हती, किंवा एका वर्णातून दुसऱ्या वर्णामध्ये जाण्याची पण सोय होती. नवे नवे प्रोफेशन कुठलं आहे ना त्याच्यावरून वर्ण ठरत होता. ऋग्वेदामधला एक ऋचा आहे, त्याच्यातला तो कवी म्हणतो की मी कवी आहे म्हणजे कोण आहे, माझ्या कामाने मी ब्राह्मण आहे प्रोफेशनमुळे. माझे वडील क्षत्रिय आहेत का तर ते युद्ध करतात. माझा भाऊ वैश्य आहे कारण तो व्यापार करतो बघा, म्हणजे एकाच कुटुंबातलं. हां, आणि आई घरकाम करते म्हणून ती शूद्र झाली. आता बघा, म्हणजे तू 4ही वर्ण एका घरामध्ये अशक्य, अशी परिस्थिती होती. तर ही आहे, आजही आहे बघा ऋग्वेदामध्ये ऋचा. हां, NCERTमध्ये दिलेली पण आहे, ते तुम्हाला जर असेल इच्छा तर मुळातून वाचून काढायची. तर गमतीचा भाग बघा ना, म्हणजे त्यानंतर आजची परिस्थिती कशी आली, मध्ये एकदा जन्माला आला की तिथंच मी त्याच काही करतो त्याच्यातच मरणार. अगदी अगदी धर्म बदल तू, म्हणजे काय बौद्ध धर्माचा स्वीकार कर, पण काही नाही, तू शेड्यूल कास्ट का ते आधी कुठली जात होती त्याच्यावरून ठरणार तू, जरी बौद्ध धर्मामध्ये गेलास तरी. हां, बौद्ध धर्मामधून तू आधी अप्पर सो कॉल्ड अप्पर कास्ट असताना बौद्ध धर्मात गेला तर तू शेड्यूल कास्ट नाही, आधी होता मग तू शेड्यूल. आजही परिस्थिती तशी आहे, जात नाही ती जात, अशी परिस्थिती अशी आहे. मग तू ती काही कर, फक्त तू मेल्यानंतर तू संपली मग तुझी जात तुझ्याबरोबर, एवढंच. ही आजची प्रचंड रिजिडिटी कधी आली, ही नंतर आली बघा, मध्ययुगाच्या काळानंतर. ही व्यवस्था वेगळीच होती, प्रचंड उदारमतवादी व्यवस्था असलेली दिसून येईल बघा त्या काळामध्ये ना. म्हणजे वर्णव्यवस्था कशा प्रकारची होती. हां, आपण वैदिक काळाला नावं ठेवतात बघा लोक बऱ्याच वेळा, आणि एक गैरसमज आहे की वैदिक कालखंड म्हणजे कुठल्या तरी अप्पर कास्ट मंडळींनी काहीतरी तयार केलेले हे ग्रंथ आहेत, असा एक गैरसमज आहे. म्हणजे विशेषतः दलित चळवळींचा एक असा आक्षेप असतो सगळ्या, म्हणजे महाराष्ट्रासकट, महाराष्ट्रामध्येच मुख्य दलित चळवळ आहे, त्यांचा एक आक्षेप असतो की वेद आम्हाला मान्य नाहीत कारण का त्यांनी आम्हाला शूद्र मानलं आणि नंतर मग आमच्यावर सगळं अन्याय झाले हे अगदी बरोबर आहे, त्याच्यात काय म्हणजे दुर्दैव आहे अतिशय, पण ते अत्याचार झाले, अन्याय झाले, बरोबर. पण मग ते वेदांमुळे झाले असे बिलकुल नाही. वेद कोणी लिहिले जर बघितलं ना, वेद सगळ्या वर्णांनी लिहिलेले दिसतील तुम्हाला, स्त्रियांनी पण लिहिलेले दिसतील तुम्हाला. आता स्त्री नावाचा वर्ण कुठला होता तर असा वेगळा वर्ण नव्हता. स्त्रियांचं स्थान मध्ययुगामध्ये वेगळं झालं बघा, अतिशय काय म्हणतात, मध्ययुगातल्या सगळ्या गोष्टींमुळे
स्त्रियांना फक्त घरापुरतं मर्यादित ठेवण्यात आलं. प्राचीन भारतात असं नाही आहे बघा. तुम्हाला गार्गी मैत्रिणींची नावं माहिती असतील, वेद लिहिलेत त्यांनी, वेदामधल्या ऋचा लिहिलेल्या आहेत अगदी. मग त्यांनाही तितकं स्थान होतं. त्यांनाही तो देवतासुद्धा स्त्री देवता होत्या. उषा, आदिती हे कोण आहेत? त्या स्त्री देवता होत्या, निसर्गा देवता, म्हणजे स्त्री रूपातल्या देवता होत्या. तर म्हणजे वरचढ पुरुष असतीलही, पण मग ते बऱ्यापैकी समान स्थानी होतं, जे मध्ययुगामध्ये परत गेलेलं दिसून येईल. आणि मग ते अभ्यासाच आहे. पुढच्या मुद्द्यांकडे गेलं. आता याच काळामध्ये ना दोन वेगळ्या जैन आणि बौद्ध ह्या विचारांची निर्मिती झाली असेल. बोल. हा, करता येईल ना. पहिला 1500 ते साधारणपणे 1000 असं म्हणता येईल ऋग्वेद कालखंड BC असं साधारणपणे. आणि त्यानंतरचा कालखंड आहे उत्तर वैदिक. उत्तर वैदिक कालखंडामध्ये म्हणजे काय, शेती करायला सुरुवात झाली, परत सरप्लस तयार व्हायला सुरुवात झाली, जनसमूह, गण ज्याला म्हटलं गेले, गणपती, गणमधून मग जन हा शब्द आला, जनपद हा शब्द आला, मग महाजनपद, असं जे झालं सिक्वेन्स हे उत्तर काळामध्ये. म्हणजे नगरं तयार झाली. महाजनपद म्हणजे काय, नगरं होती शेवटी. अर्बनायझेशन, सेकंड अर्बनायझेशन हे लेटर वैदिक पिरियडमध्ये. दुसरं नागरीकरण भारतीय इतिहासातलं. पहिलं नागरीकरण म्हणजे कुठलं? सिंधू. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. आता पुढचा कालखंड हा महाजनपदांचा कालखंड दिसेल तुम्हाला. हा शब्द पण ऐकला असेल ना तुम्ही. 16 मुख्य महाजनपद होती. म्हणजे काय, नगरं होती मुख्य. नगर राज्य ही संकल्पना, स्टेट किंगडम अशी संकल्पना तुम्ही ऐकली असेल की नाही, नगर राज्य. तर झालं असं उत्तर वैदिक कालखंडामध्ये लोक एकत्रित राहायला सुरुवात झाली, जनसमूह तयार झाले, क्लॅन तयार झाले आणि जाती व्यवस्था यानंतर तयार व्हायला सुरुवात झाली. बघा, एकत्र राहणारी मंडळींची, एकत्र व्यवसाय होणाऱ्यांच्या मंडळींची एक जात, त्यांची एक उपजात अशी होत 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 आता जे सगळं जे राडा झाला तो असा इथून, त्याला सुरुवात इथून झालेली दिसून येते. तर ती एकत्र लोक येऊन जनपद तयार झाली आणि अनेक गावं एकत्र येऊन नगरं तयार झाली आणि महाजनपद अशी एक 16 मुख्य महाजनपद. आता सगळ्यांची नावं सांगत बसत नाही, एक जरी लक्षात ठेवलं आत्ता तरी ठीक आहे, न वाचा नंतर. मगध नावाचं यातलं सर्वात मुख्य होतं. का तर यांनी सगळ्यांना हरवलं आणि एक वेगळ्या राज्याची, मोठ्या साम्राज्याची स्थापना झाली. आता बघा, सिंधू संस्कृती ही ब्रॉन्झ संस्कृती होती. ब्रॉन्झ हा धातू माहिती, कांस्य. हां, माणसाला माहीत झाला नवाश्म युगात तो धातू म्हणजे कुठला, पहिला सगळ्यात. सिंधू संस्कृती म्हणजे काय म्हटलं, ब्रॉन्झ होती. वैदिक संस्कृती त्यातल्या उत्तर वैदिकमध्ये लोहाचा शोधला, लोहाचा वापर माणसाला समजला आणि जग बदलून गेलं. बघा, आयर्न एज ज्याला म्हटलं गेलं, की आयर्नचा जेव्हा वापर सुरुवात झाला ते मगधनी केलं. मगधच्या जवळ छोटा मगध म्हणजे कुठे रे, मगध म्हणजे आजच्या बिहारमधला पाटणा, राजधानी आहे बिहारची, त्याचा परिसर, ज्याला पाटलीपुत्र असं म्हटलं गेलं प्राचीनमध्ये, किंवा राजगीर किंवा राजगृह असं म्हटलं गेलं. पाटलीपुत्र हे अजातशत्रूने दिलेलं नाव. नंतर तो थोडं शेजारी वेगळं शहर बसवलं, पाटलीपुत्र असं नाव दिलं. तर ते का झालं एवढं पॉवरफुल स्ट्रॉंग, तर का त्यांना छोटा नागपूरचं जवळच प्लॅटू, तिथे आयर्न भरपूर मोठ्या प्रमाणावरती मिळालं. मग त्याच्यामुळे काय, लोह मिळाल्यामुळे काय झालं, तलवारी लोहाच्या मिळायला सुरुवात झाली, बनवायला सुरुवात झाली. रथ मोठमोठाले लोहाचे बनायला सुरुवात झाले, यंत्रसामग्री लोहाची बनायला सुरुवात झाली आणि त्यांचा डॉमिनन्स तिथे वाढलेला. लढाईमध्ये सहज विजय मिळवणं मगधला शक्य झालेलं दिसून येते. बाकीच्यांना लोहाचा ॲक्सेस नव्हता अजूनही ते लोहासारखं काय म्हणतात त्याला, कठीण असा धातू त्यांच्याकडे उपलब्ध नाही झाला. त्याच्यातून बाकी सगळी मंडळीचा पराभव झालेला दिसून येतो आणि मगधवरती भरपूर घराण्यांनी राज्य केलं. त्यातलं शेवटचं नंद घराणं तुम्हाला माहिती असेल कदाचित, हां, चाणक्याची ती कथा, धनानंद आणि वगैरे वगैरे माहिती असेल. त्यांनी माझी शेंडी सोडली, मी आता केसच
करणार नाही आणि तो निघून गेला अशी शपथ घेऊन वगैरे. चाणक्याची कथा इंटरेस्टिंग आहेत बघा. त्यांनी सत्तांतर घडवून आणलं, धनानंदाचा पराभव, आणि चंद्रगुप्त मौर्याला गादीवरती बसवलं, हो ना. म्हणजे परत बघा, हे आपले घोळ आपण आजच्या पर्स्पेक्टिव्हमधून बघतो. हां, ते एक उगीच वाटतं की चाणक्य विष्णुगुप्त ब्राह्मण असेल आणि चंद्रगुप्त मौर्य क्षत्रिय असेल. तर असं नाही. आर्य चाणक्य ज्याला होतं तो ब्राह्मण होता, पण ते आजच्या ब्राह्मणच्या पर्स्पेक्टिव्हून त्याच्याकडे बघू नका. त्याच्याकडे ना, त्या काळातली सिस्टीम वेगळी होती. आणि चंद्रगुप्त मौर्य शूद्र होता, दासीपुत्र होता. ठीक आहे. आता तो त्याच्याबद्दल पण थोडे वाद आहेत, पण शूद्र होता एवढं नाही. म्हणजे तसं सो कॉल्ड शूद्र होता. हां, पण तरीसुद्धा पहिला अखिल भारतीय सम्राट तो ठरला, होय की नाही. ना, हे प्राचीन भारताचं वैशिष्ट्य आहे. हा उदारमतवादा सर्व वर्णांनी त्यांना स्वीकारलं आणि एक अखिल भारतीय साम्राज्य तयार होऊ शकलं. हां, त्याच्या कर्तृत्वाने झालं. ठीक आहे. पहिलं अखिल भारतीय साम्राज्य BC, चंद्रगुप्त मौर्याचं सत्तारोहणाचा 324 BC हा कालखंड आहे. ठीक आहे. आता या काळामध्ये जैन आणि बौद्ध धर्मांचा मोठ्या प्रमाणावरती प्रसार व्हायला सुरुवात झालेली बघा. स्वतः चंद्रगुप्त मौर्यांनी सुद्धा जैन धर्माचा स्वीकार केलेला दिसून येतो. चंद्रगुप्त मौर्यांनी पण, आणि जैन धर्माचा स्वीकार करून राज्यासत्तेवरती पाणी सोडून देऊन संन्यास पत्करून तो दक्षिणेकडे येऊन चंद्रगिरी पर्वतांच्या प्रदेशात, कर्नाटकमधल्या आजच्या, तो राहिलेला दिसून येईल. त्यामुळे जैन धर्मामध्ये 2 पंथ आहेत बघा, दिगंबर आणि श्वेतांबर. हां, तर ते याच प्रसंगामुळे घडले. चंद्रगुप्त मौर्य भद्रभाऊ नावाचा जैन साधूला घेऊन आणि काही जैन मंडळी दक्षिणेकडे आले, आणि जे जैन धर्मातली जी पुरातत्व आहेत त्यांचं पालन करून दक्षिणेकडे राहिले, ते म्हणजे दिगंबर मंडळी. आता दिगंबर मंडळी संख्येने कमी आहेत, काहीच घालत नाहीत, तसेच राहतात. तुम्ही ते साधू बघितले असतील. पूर्ण त्याग करायचा सगळ्या गोष्टींचे. जैन धर्म हा एक भारताचं वैभव आहे. म्हणजे त्यांची जी तत्त्व सांगायची आहेत मुळातून, कधीतरी आपण नंतर बघूयात, चर्चा करूयात त्याची प्राचीनच्या वेळेस, आता नाही. आणि श्वेतांबरवरती जे राहिलेत त्यांच्यामध्ये. ठीक आहे. तर अशोकानी नंतर, म्हणजे कोण, अशोक ह्याच घराण्यातला आहे वाचन, सांगता येईल कोण होता? अगदी बरोबर सांगितलं. नातू म्हणायला पाहिजे चंद्रगुप्त मौर्यांचा. त्यांनी मात्र नंतर अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला दिसून येतो. हां, तो कलिंगाचं युद्ध, मग युद्धघोषापेक्षा धम्मघोष श्रेष्ठ हे त्याला समजलं, आणि जगभर बौद्ध धर्म अशोकाच्या त्यानंतरच्या कामामुळे पसरलेला दिसून येतो. आज जर बघितलं ना, म्यानमार सगळा बौद्ध आहे, थायलंडमध्ये म्हणजे तुम्ही लाओस, कंबोडिया बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणावरती दिसेल. पूर्व आशियाई देशांना, चीनमध्ये दिसेल तुम्हाला भरपूर बौद्ध धर्मीय. अख्खा श्रीलंका, सिंहली म्हणजे कोण आहेत? बौद्ध आहेत सगळे. बौद्ध धर्म हा भारताबाहेर प्रचंड पसरलेला दिसून येतो आज, पण नंतर भारतामधूनच कमी होत गेलेलं. कारण का? त्याचं परत त्याच्यामध्ये जे आधी हिंदू धर्मामध्ये, जे आधीच्या वैदिक धर्मामध्ये जे दोष पसरले होते, ज्याच्यामुळे जैन आणि बौद्ध आणि इतर धर्म तयार झाले, तसेच दोष बौद्ध धर्मात पण पसरले. त्यामुळे बौद्ध धर्माचं प्रमाण आज जर बघितलं तर 0.75 ते 80% एवढंच आहे भारतामधलं, एवढंच आहे बौद्ध धर्माचं प्रमाण. आता त्यानंतर गुप्त कालखंड बघा. ठीक आहे. इसवी सनाचं पहिलं शतक. मग मौर्यानंतर लगेच गुप्त नाही आले बघा. मधल्या काळात बरेच उत्तरेकडून काही मंडळी आलेले. हुण, शक, कुषाण हे सगळे या काळात आले इथे. हां, मौर्यांचा नंतर आणि गुप्तांचं साम्राज्य स्थापन होण्याच्या आधीच्या काळामध्ये ठिकठिकाणी ही साम्राज्य स्थापन झालेली असते. कुठून आले? मध्य आशियातून आले. फक्त कुषाण चीनच्या प्रदेशातून आलेले गुप्त कालखंड आहे बाबा. मग पहिलं ते साधारणपणे 7वं शतक तोपर्यंत मुख्यतः गुप्तच दिसतील किंवा गुप्तांचे सरंजामदार. शेवटचा प्राचीन भारतातला राजा म्हणजे मानला जातो हर्षवर्धन.
वर्धन घराण्याचा, कनौजच्या वर्धन घराण्याचा, म्हणजे गुप्तांचे सरंजामदार होते, त्यातला शेवटचा हर्षवर्धन. 648ला त्याचा मृत्यू आहे. आणि नंतर या साम्राज्याचा प्राचीन भारताचाच अंत झालेला दिसून. अंत झालेला म्हणजे काय, हर्षवर्धन गेला आणि प्राचीन भारत संपला असं म्हणलं जातं. प्राचीन भारत, इथे प्राचीन संपलं, आता मध्ययुगाची सुरुवात असं मानलं. विचार तर करा, यानंतरचा कालखंड भारताचा मध्ययुगाची सुरुवात मानली जाते बघा. भारताच्या मध्ययुगाची सुरुवात. मध्ययुगाचं कॅरेक्टरिस्टिक फीचर भरपूर काही सांगता येतील बरं का. भारतामध्ये इस्लाम येण्याला सुरुवात झाली बघा. 717 हे साल आहे. तर सिंध प्रांतामध्ये पहिल्यांदा, सिंध म्हणजे कुठं माहिती आहे तुम्हाला, पाकिस्तानमधलं असेल तर तिथे पहिल्यांदा इस्लाम भारतामध्ये आलेलं दिसून. अरबी मंडळी, साम्राज्य स्थापना, व्यापारी म्हणून आलेले ते वेगळं आहे. 622ला इस्लामची स्थापना आहे. कुठे माहिती आहे तुम्हाला, मोहम्मद पैगंबरांनी. 622 विचार सांगताना बरंच काही सांगता येईल बघा. इस्लामचा भारतात सुरुवात झाली. अखिल भारतीय साम्राज्यच नाही, संघर्षाचा कालखंड सुरू झाला. म्हणजे कुठला, हे 750 ते 1206 हा सगळा संघर्षाचा कालखंड आहे बघा. आता कुठला हा कालखंड, कुठली एक मध्यवर्ती सत्ताच नाही आहे या काळामध्ये, आणि सगळे एकमेकांशी भांडतायत. 3 मुख्य सत्ता या काळात होत्या. कुठल्या, पाल, प्रतिहार आणि राष्ट्रकूट. पाल कुठे होते, बंगालच्या प्रदेशामध्ये. प्रतिहार म्हणजे गुर्जर प्रतिहार, राजस्थान आणि गुजरातच्या प्रदेशामध्ये. राष्ट्रकूट म्हणजे दख्खनच्या पठारात, आपल्या महाराष्ट्रामध्ये, आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक. सोलापूरमधली मान्यखेट किंवा मालखेट नावाची त्यांची राजधानी होती राष्ट्रकूटांची. ठीक आहे. ह्या तिघांचा एकमेकांशी आणि इस्लामिक सत्तांशी चाललेला संघर्ष, हा सगळा राडा या काळात चालू होता. संघर्षांचा कालखंड आहे संघर्षाचा कालखंड. कुठलंही स्थैर्य नाही अशा पद्धतीचं. ठीक आहे. 1206ला एक घटना घडली. सुलतानशाहीची स्थापना भारतामध्ये मानली जाते बघा मध्ययुगामध्ये. कुतुबुद्दीन ऐबक हे नाव ऐकलं असेल तुम्ही. कुतुबुद्दीन ऐबक. त्याच्या आधी मोहम्मद घोरी हे नाव ऐकलं असेल तुम्ही. त्याच्या आधी महमूद ऑफ गझनवी हे नाव ऐकलं असेल तुम्ही. ऐकलेत, नावं तर ऐकलेले आहेत, चांगली गोष्ट आहे. गझनीचा मोहम्मद 999 ते 1026 हा कालखंड भारतामध्ये येऊन गेला. 17 वेळा येऊन गेला. तो काय करायचा, 1 वर्षी भारतामध्ये यायचा. सगळं त्याला भारतामध्ये इंटरेस्ट काय होता, प्रचंड पैसा होता, लुटून घेऊन जायचं, सोनं नाणं बरंच काय, विशेषतः मंदिरांमधून, कारण मंदिरांना फारसं प्रोटेक्शन पण नसायचं. यायचा, पुढच्या वर्षी मग त्या वर्षी परत जायचा, पुढच्या वर्षी काय करायचा, इराणच्या शहावरती आक्रमण करायचा, तिथं त्याच्याकडून हरायचा, परत नेक्स्ट इयर भारतावर. अशा पद्धतीने बाबरला सुद्धा भारतामध्ये कोणी बोलवलं, राणा संगांनी, म्हणजे मुघल साम्राज्याची स्थापना बाबराने केली भारतामध्ये. ते बोलवलं कोणी, राणा संगांनी बोलवलं होतं. कशासाठी बोलवलं बघा ना. आणि बाबर म्हणजे कोण होतं रे, बाबर म्हणजे उझबेकिस्तानामधून हाकलून दिलेला एक युवक होता. त्याचं राजघराणंच आहे, तैमूर नावाचा. तैमूर हे नाव आता प्रसिद्ध आहे. तैमूर लंग ना, हे नाव ठेवावं असं वाटलं, खूपच इंटरेस्टिंग आहे. कारण इतिहासामध्ये तैमूर कशासाठी प्रसिद्ध आहे बघा तुम्ही. चंगेज खान आणि तैमूर हे 2 मंडळी कशासाठी प्रसिद्ध आहेत शोधा. म्हणजे आशियातली, म्हणजे आशियाई लोकसंख्येपैकी काय 1/7 पॉप्युलेशन ही ह्या दोघांची थेट वंशज असं मानली जाते. 1/7 म्हणजे कॅल्क्युलेशन करा ना, अख्ख्या आशियाची बघा. भारत चीन सकट म्हणतोय आम्ही, मंगोलिया, भारत, चीन.
असं मानलं जातं. आता तुम्ही विचार करा, आता ही थेरी आहे, अर्थातच याला काही 100% करेक्ट आहे असं म्हणता येत नाही, पण मोठ्या प्रमाणावरती आहे, हे खरं, हे खरं आहे निश्चितपणे. तैमूर लंगलांची पण आहे. तर तैमूरच्या वंशातला एक बाबर हे होता आणि त्याचा जो राज्याचा वाटा होता तो त्याच्या भावाने त्याला दिला नाही आणि फरगणा रिजनमधला, उझबेकिस्तानातल्या, आजच्या उझबेकिस्तान म्हणजे कुठे माहिती नाही, तिथून त्यांना हाकलून देण्यात आलं. म्हणून तो आला बिचारा त्यांच्या 200 जणांच्या काबिल्यासह काबूलला आला, तिथे राहिला. ते काबूल तेवढं ताब्यात घेतलं, आजूबाजूचा प्रदेश. काबूल म्हणजे नापीक आहे, पांढरं वाळवंट, बर्फाचं वाळवंट आहे, काही पिकत नाही, काही सुपीकता नाही, आजही नाही तिथे काही. पण भारताचं वेड लागलं त्याला, की भारतातली सुपीकता, भारतातली सगळ्या गोष्टी, आणि संधी शोधत बसला तो, आणि ती संधी बरोबर दिली भारतीयांनी. म्हणजे मी ते बाहेरून येणाऱ्यांची ती थेरी सांगत होतो, त्याच्यासाठी हे बॅकग्राऊंडर म्हणून चांगले. तर पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद घोरीची पण कथा माहीत आहे, तराईची युद्ध वगैरे ज्याला म्हटली जातात, 1191-92ची, ती सगळी काय झालं वगैरे वगैरे. म्हणजे इव्हन ब्रिटिशांच्या बाबतीत पण, म्हणजे केवळ शिंद्यांनी ब्रिटिशांना हरवलं असतं असा कालखंड होता फक्त. पण म्हणजे गांधीजींचं वाक्य आहे ना ते सुप्रसिद्ध, आपण जर एकत्रित थुंकलो तरी सुद्धा ब्रिटिश वाहून जातील, पण आपण प्रॉब्लेम असा आहे की इथं एकत्रित थुंकू पण शकत नाही. हे ह्या परिस्थिती, म्हणजे गांधीजींचं तुम्ही वाक्य नीट ऐकायचे की ते हे किती खरे वाक्य आहेत अशी वाटायला लागेल तुम्हाला, त्याच्यावर विचार करत बसायला लागेल. हे आजही परिस्थिती आहे बघा, म्हणजे सगळ्या जागतिक परिस्थितीमधल्या सगळ्याचा विचार करा. आपण एकत्रित नाहीत हे अगदी म्हणजे गावागावामध्ये, बांधा घराघरांमधले दिसेल तुम्हाला चित्र, कॅरेक्टरिस्टिक फीचर. आणि हे मध्ययुगापासून झालेलं दिसून येईल. त्याची काय 1206 ते 1526 असा कालखंड आहे. हा सुलतानशाहीचा कालखंड. पहिलं घराणं सुलतानशाहीचं कुठलं होतं? मोहम्मद घुरीचा वंशज नाही, गुलाम, कुतुबुद्दीन ऐबक. आणि त्या घराण्यालाच त्यामुळे गुलाम घराणा असं नाव आहे. 1206ला त्याची स्थापना आहे बघा. घोरीने काय केलं, मुलांमध्ये नाही सत्ता वाटली, 3 भाग केले सत्तेचे आणि आपल्या 3 गुलामांना वाटून टाकले. 3 गुलाम. म्हणजे गुलाम म्हणजे आपल्या डोळ्यासमोर वेगळंच येतं बरं का. भारतातले गुलाम आणि अमेरिकेतली स्लेव्ज हे फार फरक आहे. अमेरिकन स्लेव्जना कसले अधिकार नाही, त्यांना जनावरांचं जीवन जगावं लागत होतं. भारतीय गुलाम म्हणजे प्रचंड ऐश्वर्यामध्ये आणि त्याचा राज्याचा मुख्य सेनापती असल्यासारखा तो राहत होता. भारतातले म्हणजे हे राजांचे गुलाम नंतर राजे झालेले दिसून, कुतुबुद्दीन ऐबक, इल्ततमिश, मलिक काफूर. तो चित्रपट बघितला असेल तर त्याच्यात तो अतिशय काहीतरी वेगळाच दाखवला आहे. पण मलिक काफूर हा एक हिस्टॉरिकली जबरदस्त माणूस होता बघा. त्यांनी अगदी रामेश्वरपर्यंत, म्हणजे रामेश्वरची जी मशीद आहे ती मलिक काफूरनी बांधली आहे. म्हणजे अब्दुल कलामांचे वडील तिथे मौलवी म्हणून. मुख्य एक 4 घराणी होती या काळामध्ये. पहिलं गुलाम घराणं, त्यातला पहिला राजा कुतुबुद्दीन ऐबक, त्याच्यानंतर आला इल्ततमिश. 4च वर्षात कुतुबुद्दीन ऐबक घोड्यावरून चोगन नावाचा खेळ खेळताना, म्हणजे पोलो आजचा, घोड्यावरून ते हॉकी स्टिक सारखी स्टिक असते आणि त्याच्या बॉल गोल करायचा, चोगन नावाचा खेळ असतो. तर तो खेळता खेळता पडून मेला. 4च वर्ष मिळाली. पण या 4 वर्षामध्ये त्यांनी लाहोरवरून सत्ता केंद्र दिल्लीला आणलं. लाहोरला होतं ते. एक मध्यवर्ती सत्ता स्थापन केली 4 वर्षाच्या काळामध्ये. सेंट्रलाइज एक पॉवर निर्माण करायला त्याला निश्चितपणे शक्य झालं. त्यानंतरचा इल्तुतमिश त्यांनी स्ट्रॉंग ते बनवलं आणि त्याची मुलगी रझिया सुलतान. हे 3 मुख्य त्या घराण्याचे नावं बघा. रझिया सुलतान ही भारतीय इतिहासातली, रझिया सुलतान म्हणजे किती, 1236 ते 1240, भारतीय इतिहासातली मध्ययुगातली तरी एकमेव महिला सम्राज्ञी म्हणायला पाहिजे निश्चितपणे अख्खी. आणि त्या एका सेंट्रलाइज साम्राज्याची. पण तिला मान्य केलं नाही. चेहलगानी नावाचा 40 तुर्की सरदारांचा जो गट होता, चेहलगानी असं म्हणत असत, त्यांच्या म्हणजे 40 अमीर तुर्की सरदार होते. ते ह्या सुलतानशाहीचे काय म्हणतात सरदार होते मुख्य. त्यांनी काही रझिया सुलतान
हे गुलाम घराणं होतं. यानंतरचं मुख्य घराणं आहे खिलजी घराणं. ह्याच्यामधलं खिलजी नंतर आले तुघलक, तुघलक नंतर आले लोधी घराणे. ही 4 मुख्य घराणी या काळामध्ये सुलतानशाहीच्या काळामध्ये अस्तित्वात आली दिल्ली परिसरामध्ये. फार डिटेल नाही सांगत. हा कालखंड म्हणजे काय, सुलतानशाहीचा कालखंड सगळा. सुलतान म्हणजे काय, बादशाह आणि सुलतान फरक काय. सुलतान म्हणजे खलिफाच्या मार्फत देवानी संदेश आम्हाला दिलाय म्हणून हा प्रदेश आम्ही चालवतोय आणि इस्लामचा इथे प्रसार करतोय. सुलतान. बादशाह म्हणजे काय, थेट अल्लाशी कॉन्टॅक्ट आहे आपला, मध्ये आधे कोण नाही आपला. खलिफा वगैरे काही नाही, अल्लानीच सांगितलं डायरेक्ट. दिने इल्लाही, इले इल्लाही म्हणत असत, शॅडो ऑफ गॉड म्हणत असे स्वतःला अकबर. त्यांनी त्यामुळे सुलही कुल स्थापन केलं होतं आणि इबादतखाना. बोलूयात त्याच्यावर नंतर कधीतरी. तर बादशाहीची सुरुवात नंतर आहे. 1526 बाबर ते 1707 औरंगजेब. नंतर होते बादशाह. तसं 1857 पर्यंत बहादूर शाह जफर ज्याला म्हटलं गेलं, तो 1857 त्याला पाठवण्यात आलं पुढे म्यानमारमध्ये, रंगून यांगून, तर तिकडे पाठवण्यात आलं तोपर्यंत. आणि बाकी त्याच्या सगळ्या वंशजांचा शिरच्छेद करण्यात आला, मुघल सगळ्या राजपुत्रांचा, आणि ते नष्ट झालं. पण 1707लाच संपलं होतं असं म्हणायला हरकत नाही औरंगजेबाच्या मृत्यूनंतर. नंतर फारसं काही उरलं नव्हतं. पोकळवासा उरला होता, बडाघर पोकळवासा. तर हा सगळा भारताचा प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास आहे बघा, मुख्य प्रवाहाचा इतिहास. ठीक आहे. आता याचे वेगवेगळे उपप्रवाह आहेत ना. याच काळामध्ये दक्षिणेमध्ये काय होत होतं, इथे सिंधू संस्कृती असताना दक्षिणेमध्ये काय होतं फारसं माहीत नाही आपल्याला. मेझोलिथिक नावाचं जे काही म्हणतात त्याला, ते असावं असं म्हटलं गेलं, किंवा संगम एज ज्याला म्हटलं गेलं, पल्लव काळातलं. पल्लव, त्यानंतर चोल, चेर, पांड्य ही घराणी होती. पण ती सगळी इथे मध्ययुगाच्या सुरुवातीला. इकडे काय होतं माहीत नाही आपल्याला. प्राचीन दक्षिण भारतामध्ये, प्राचीन दक्षिण भारतामध्ये मध्ययुगामध्ये चोल, चेर, पांडे होते. तसे मग मध्ययुगामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठे होते. इकडे खाली जर नीट बघितलं तर 2 मुख्य छोटी का होईना तर साम्राज्य स्थापन झाली, ज्यांचा मोठा प्रभाव नंतरच्या काळात पडला. एक म्हणजे बहामनी साम्राज्य आणि दुसरं विजयनगर साम्राज्य. 13व्या शतकामध्ये 14व्या शतकामध्ये बहामनी साम्राज्याची आणि विजयनगर साम्राज्याची. हरिहर आणि बुक्क यांनी विजयनगर साम्राज्य आणि हसन गंगू बहामनी नावाच्या एका आदिब्राह्मण नंतर मुस्लिम झालेल्या एका गृहस्थांनी बहामनी साम्राज्याची स्थापना केलेली. तुंगभद्रेच्या खोऱ्यामध्ये हे पसरलेलं दिसतं. नंतर त्याच्यामध्ये 5 विभागामध्ये फुटली ती. त्याला 5 शाह्या, बहामनशाहीच्या 5 शाह्या म्हटलं गेलं. आणि विजयनगरचा पराभव 1565 साली तालीकोटच्या त्या लढाईमध्ये सगळ्यांनी एकत्रित येऊन, म्हणजे सगळ्या 5 शाह्यांनी एकत्रित येऊन केलेला दिसून येतो. असे इतिहासाचे वेगवेगळे प्रवाह पण आहेत. पण हा मुख्य प्रवाह इतिहासाचा, भारतीय इतिहासाचा पूर्ण जर बघितला. आता आपण ब्रिटिशांनी भारत कसा जिंकला आणि भारताचा आधुनिक भारताच्या इतिहासाला सुरुवात कशी झाली याची चर्चा आता इथपर्यंत करायला हरकत नाही. ते आपण पुढच्या सत्रामध्ये करूयात.